केलं जाईल. 30 यार्डमध्ये एक क्षेत्ररक्षक मध्ये घेतला जाईल, याची विशेष नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांचे 12वे प्लेयर मात्र आमच्याकडे जमा करा. यस दोन्ही आलेत. यस खुर्ची घे. चला ट्रिपल सी आलेले आहेत. MS महालक्ष्मी. यस वेलकम वेलकम. दोघांचं देखील स्वागतम आहे. एकता चषक 2026 आणि धमाल टुर्नामेंट पाहायला मिळते आहे. मोसमातली शेवटची टुर्नामेंट आहे की काय, परंतु येणारे दिवस सांगणार आहेत. कारण इकडे अजून सुद्धा चांगले चांगले टुर्नामेंटचं आयोजन होणार आहे. नक्कीच रबर बॉल मला वाटते येणारच आहे पुढच्या महिन्यात या मैदानावर, परंतु त्याच्या आधीही कदाचित टेनिस बॉलची स्पर्धा होईल की रबर बॉलची होईल हे माझं निश्चित नाही आहे. परंतु येणारी वेळ मात्र नक्कीच पुन्हा एकदा आगळं वेगळं क्रिकेट आपल्या भेटीला घेऊन येणार आहे, यात काही शंका नाही आहे. नाद आहे क्रिकेटचा, मग तो रबर बॉलचा असो, टेनिसचा असो की लेदर बॉलचा. चिंचणी गावदेवीचं मैदान सदैव सज्ज आणि सज्ज आपल्याला पाहायला मिळते आहे. तर पुन्हा एकदा मी स्वागतम करतो आहे समस्त क्रीडाप्रेमी रसिक. तसेच समालोचन कक्षामध्ये पप्पू चांबरे आपल्या सोबतीला जोडले जातील. धन्यवाद. यावेळेस चांगली संकल्पना उचलून धरलेली आहे. एकता चषक 2026 प्रथम वर्ष आपण बघू शकाल. त्यातील शेवटच्या क्षणाला अंतिम दिवस रंगतोय, त्यातील हा सामना आपल्या भेटीस आलाय. चौथ्या क्वार्टर फायनलचा सामना मोठी रानू महालक्ष्मी विरोधात विपक्ष संघ. यावेळेस ट्रिपल सी दांडी संघात प्रथमतः मोठी रानू संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि फलंदाजी स्वीकारली. थेट क्षेत्ररक्षणाचे आव्हान केलं ते मात्र ट्रिपल सी दांडी संघाला. ट्रिपल सी दांडी संघ म्हटलं तर त्या संघात सुद्धा दर्जेदार असे हे फलंदाज गोलंदाज आहेत. आम्ही विशाल तामोरेला नेहमीप्रमाणे बघत असतो. सातत्यपूर्ण 10-15 वर्ष हे मैदान त्यांनी गाजवलंय. दरम्यान विशाल तामोरे उर्फ अंगी या नावाने प्रसिद्ध झालेला हा खेळाडू यावेळेस 5 षटकांच्या सामन्यामध्ये काय कार्यकर्ते आणि कौशल्यपणाला लावतो बघूया. संघर्षमय ह्या जीवनामध्ये या क्रिकेटच्या पटलावर सामना मात्र कसा खेळला जाईल दोन्ही संघाकडनं. टायमर ऑन. यावेळेस 5 षटक 25 मिनिटात पूर्ण करायचे आहेत. चांगला फटका सजवलाय. थोडासा बॅकफुट पंच मिडविकेट क्षेत्रात क्षेत्ररक्षकांनी कोणती चुकी केली नाही. यावेळेस एक धाव मात्र मिळते, ती मात्र महालक्ष्मी मोठी रानू संघाला. प्रथमतः दोन्ही फलंदाजी नावं यावेळेस आम्ही सांगू इच्छितो. जतीन आणि युवराज ही जोडी मोठी रानू महालक्ष्मी संघाकडनं आपण पाहतोय. प्रेक्षकांची गर्दी थोडी थोडी का होईना वाढताना दिसते. चिंचणीच्या या भव्यदेव मैदानाच्या बाहेरून आपण आनंद लुटतायत, याचा आस्वाद मात्र घेत आहेत. खरंच प्रेक्षक मायबाबांचा या ठिकाणी कौतुकांचा वर्षावा हवा. सातत्यपूर्ण हे आमचे मायबाप नेहमीप्रमाणे आम्हाला साथ देतात. त्यातील आजचा दिवस सुद्धा तसंच आहे. पुन्हा कम्माळीचा या ठिकाणी कमबॅक विशाल कडनं. पहिल्या चेंडूवर एक धाव आली होती खरं, मात्र शेवटच्या क्षणाला पाहिलाय एक तेरी तो एक मेरी. एक धाव जरी आली ना, दुसरा चेंडू मात्र चांगला टाकता येतो हे सिद्ध केलं. यावेळेस 2 चेंडू मागे एक धाव खर्च करतोय. तिसरा चेंडूच्या शोधामध्ये पुन्हा विशाल आणि फुलटोच चेंडू होता, खराब चेंडू. आणि बघूया यावेळेस सिग्नल आलाय, पनिशमेंट झालाय विशालला. नो चेंडूचा सिग्नल येता क्षणी अवांतर धाव आणि येणाऱ्या चेंडू मागे मात्र एक सुवर्ण संधी असेल ती फ्री हिटची. 2 चेंडू मागे 2 धावा खर्च झालेत. पहिल्या चेंडूवर एक धाव आली होती, दुसरा चेंडू निर्धाव. पुन्हा तिसरा चेंडू मात्र मोजला जाणार नाहीये, मात्र एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट होताना धाव संख्या 2. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येते ट्रॅकवरनं चिंचणी बाबा कडनं. हिट केला, यावेळेस सुपर हिट होईल का? शेवटच्या क्षणाला हिट सुपर हिट षटकार. फ्लो ओपन करून दिशा दिली आणि षटकार म्हणतो जणू काही युवराज आपल्या डोक्यावर तो चाच चढून अतिशय देखना साजरीकरण केलं. सजवला गेला हा फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रात आणि धावसंख्या धावून मिळते आता मात्र
8 धावेंवर. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. आता मात्र कमालीचा कमबॅक. षटकार पडताक्षणी अनुभव आहे, बऱ्याच वर्ष या ठिकाणी त्याची कारकिर्दी झालेली आहे आणि लक्षणीय आणि प्रेक्षणीय अशी गोलंदाज धुवा नेहमीप्रमाणे सांभाळतात. आजचा दिवस कसा असेल ते आम्हालाही माहीत नाहीये. प्रत्येक दिवस आपल्यासाठी बनलेला नसतो, तो बनवावा लागतो. तो मात्र या ठिकाणी सिद्ध करू शकेल का? हो, सफल झाला होता फलंदाज. आणि आता मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आज चालू आहे. धावसंख्या रोखल्या वेळेस स्तब्ध आहे. धावसंख्येला विराम मात्र लावलाय विशालने 8 धावेंवर. षटकातील शेवटचा चेंडू राईट आर्म राऊंडचा मारा. पुन्हा विशाल. सुरेख चेंडू थोडासा बॅकफुटला गेला होता. चेंडू ढकलला गेलाय ऑनच्या क्षेत्रात. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज जरी असला तरी एक धाव मात्र मिळतंय. धावसंख्या आता मात्र पहिल्या षटकाच्या उत्तरार्ध बिनबाद 9 धावा. अतिशय महत्वाचा निर्णायक सामना. मोठी अनु महालक्ष्मी विरोधात विपक्ष संघ आपण बघू शकाल. ट्रिपल सी दांडी संघ. दांडी संघ आम्ही का नेहमी यांचं नाव घेतोय? दिवाळीचा हंगाम असता तर कैलासवासी दिलीप पारेकर चषकांचं जागाच असतो, त्यावेळी त्यांचे जवळपास 5-6 संघ या ठिकाणी खेळत असतात. मात्र आज थोडीशी खंत वाटते की आजच्या या एकता चषक 2026 मध्ये त्यांचा फक्त एकच संघ आहे. बघूया येणाऱ्या काही टुर्नामेंट होतील त्यात ते सज्ज होणार, कारण त्यांचा आवडता मैदान म्हटलं ना तर दांडी गावची प्रेक्षकांची म्हणो या खेळाडूंची म्हणा उपस्थिती जास्त असते. आज मात्र एक संघ घेऊन आलेला आहे. बघता बघता क्वार्टर फायनल सामन्यात त्यांनी धडक मारली आहे आणि पुढचं पाऊल जर गाठलं तर उपांत्य फेरीत सुद्धा धडक मारणार. तसं काय होईल का? त्याप्रमाणेच मोठी दांडू संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. त्यातील युवराज याच्या फडीतने एक षटकार आलेला आहे. कुणाल चेंडू घेऊन होतं यावेळेस लेफ्ट आर्म द विकेट. चांगला चेंडू टोलवलाय हाफच्या क्षेत्रात. एक धाव सहजरित्या. दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न होत नाही यावेळेस रोखलाय. एकच धाव. धावसंख्या 10 धावा. 1-0 फॉर नो लॉस. जवळपास 7 चेंडूचा खेळ झालाय. 5 षटकांचे सामने आहेत. दक्षता घ्या दोन्ही संघांनी. त्या 5 षटक मात्र 25 मिनिटात पूर्ण करायचे आहेत. या ठिकाणी टायमिंग लावलाय. त्याप्रमाणे सामन्याची या ठिकाणी सांगता होईल. तर ती सुरुवात जी झाली आहे ती मात्र संपन्न होत असताना 25 मिनिटाच्या आतच पूर्ण करायची आहे. प्रत्येक संघाला विनंती असेल, वेळेचा भान टाका, वेळेला कमी लोकं नका. वेळी महत्वाची असते. एक सेकंद, मिनी सेकंद, मिनिट, तास. प्रत्येक वेळेस पुन्हा बॅटीचा फ्लो ओपन केला होता. डीप शॉट गल्ली क्षेत्रात ते चेंडू जातोय. एक धाव आता मात्र घेत आहेत. संयमाने हा सामना चाललोय. कासवाच्या गतीने का होईना मात्र धावसंख्येचा फलक हल्लाय. 11 धावा. 1-1 फॉर नो लॉस. 1.2 चेंडूचा खेळ. नैसर्गिक वातावरणात सामने पाहतोय. वाऱ्याचा वेग मात्र थोडासा का होईना मंदावलाय. मागच्या टायमाला कम्माळीचा फटका क्रॉस बॅटीने खेळलाय. आडव्या फळीने जणू काय कानफाटीत मारले आहे आणि हा जातोय चौकार. वाजवडीचे यावेळेस युवराज एक षटकार आणि चौकारांशी आपल्या वैयक्तिक धावेंवर खेळतोय. सुरेख 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 चेंडू पडताक्षणी थोडासा पाहतच राहिला फलंदाज युवराज. त्याला वाटलं की वेगळं काहीतरी मला मिळणार नाही. या ठिकाणी साध्य करावं लागतं. प्रत्येक वेळी स्वतःला प्रमोट करावं लागतं. मात्र नाही. धावसंख्या स्थिर आहे 15 धावेंवर. 1.4 चेंडूचा खेळ हा प्रगतीपथावर आहे. षटक क्रमांक 2. ओहो, काय कमबॅक आहे यावेळेस. चौकार गेला होता मागच्या काही चेंडूच्या मागे. मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव येत आहेत. कुणाल यांच्या गोलंदाजीवर चांगलं पृथ्थकरण. पहिल्या षटकात धावसंख्या होती 9. त्यानंतर यावेळेस 6 धावा खर्च करतोय. अजूनही शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील घेऊन येतोय कुणाल विरोधात युवराज. हो, यावेळेस पंचांनी पनिश केलाय. आउटसाइड ऑफ साइड बऱ्याच बाहेर पडला चेंडूला. पनिश केल्यानंतर अतिरिक्त धावेंची जोड. मात्र हे धावफलकावर लागणार. 16 धावा. 1-6 फॉर नो लॉस. अजूनही एक चेंडूचा खेळ शेष आहे. दुसरं षटक मार्गस्थ. संघर्ष करावा लागेल. क्रिकेटच्या पटलावर बऱ्याच काही गोष्टी घडत असतात आणि घडवावे लागतात. ऐतिहासिक कामगिरी करावी लागणार आहे.
कारण आजच्या दिवसात कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार आणि अंतिम सामना जिंकेल यावेळेस कमालीचा फटका आहे, क्षेत्ररक्षकाला शोधलाय आणि पहिल्या गडीचं पतन होतं. युवराजला परतावं लागेल तंबूच्या दिशेने वाजवटीचे. येस धन्यवाद डीचे. यावेळेला पॉवर प्ले 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या 16, 1 गडी बाद म्हणजे 8ची सरासरी इकडे या ठिकाणी एम एस महालक्ष्मी मोठी डहाणू संघ खेळत असताना ते एका बाजूला गोलंदाजीचा भेदक मारा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय ट्रिपल सी दांडी संघाकडून. तर गोलंदाजी ट्रॅकवर यस ओमकार आहे का? यस ओमकार येतो आहे तिसरं षटक घेऊन दांडी संघासाठी. तर न्यू बॅटर्स मैदानामध्ये असेल राज आहे. आहा, कालच्या दिवसामध्ये आम्हाला बघायला मिळाली होती षटकारांची हॅड्रिक, तोच मात्र पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकवर आम्हाला पाहायला मिळतंय. तर ऑन स्ट्राईकवर आपल्याला जितीन, यस जितेनची फटकेबाजी देखील लाजवाब होती. पाहूया ओमकारची गोलंदाजीच्या माध्यमातून पहिला चेंडूला टोला दिला जातोय, उडावलाय, पाठवलाय, उंची लांबी, यस किरण वालोड्यानं यांच्या बंगलोवर चेंडू पोचला आहे. काय उत्तुंग भरारी घेतलेला षटकार पाहायला मिळतोय, लाजवाब आहे. या खरोखरच या ठिकाणी वैभव सूर्यवंशीची आठवण जणू काय करून देतो की काय. जवळपास 95 मीटरचा हा षटकार हा राजच्या फडीत येतोय, कम्मालीचा. चला किरण, चेंडू वरतीच आहे, जरा पाठवशील का? कोण आहे, वंश आहे का तिकडे? राजेश दमदार षटकाराने मात्र चांगलं कमबॅक 22 वर पोहोचवली आहे धावसंख्या. नक्कीच पॉवर प्ले मध्ये आम्हाला बघायला मिळते आहे या सामन्यामध्ये थोडीशी धावसंख्या कमी होते, परंतु तिसऱ्या चौथ्या नंतर जो आक्रमकतेचा पवित्रा पाहायला मिळतो ना, लाजवाब असतो. परंतु इकडे मात्र तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूला जितेन मात्र ऑन फायर होताना पाहायला मिळतो आहे. त्याने कालच्या दिवसात देखील ऑन फायरिंग दाखवली होती. पहिल्या सामन्यात निराश केलं होतं, त्यावेळेला युवराज आणि राजने राज केलं होतं. आता मात्र जितेन पुन्हा एकदा आक्रमक पवित्र्यामध्ये पाहायला मिळतो आहे. नक्कीच राजने मात्र जवळून बघितलं आणि आत्मविश्वास त्याचाही द्विगुणित होणार आहे की काय. त्यानं राजने काल आम्हाला काय दमदार षटकाराची हॅट्रिक दाखवली होती, लाजवाब फटकेबाजी होती त्यावेळेला. नक्कीच एम एस महालक्ष्मी मोठी डहाणू संघासाठी तो एका बाजूला गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे ओमकार. यस, यावेळेला पुन्हा एकदा लॉंग लेगला टोला, यावेळेला क्षेत्ररक्षक आला, टिपला झेल आणि नक्कीच जितेन मात्र गो टू द डक आउट. न्यू बॅटर्स मिहिर येतो आहे. चला थोडासा स्पीडअप घ्या गोलंदाजी संघ. टायमर ऑन आहे आणि फलंदाजाने येताना देखील वेळेचं बंधन ठेवायचं आहे. 22 वर 2 विकेट. जितेनच्या फळीतून एक चांगला षटकार, परंतु बॅक टू बॅक खेचण्याचा प्रयत्न होता. लॉंग लेगला मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता आणि चांगला झेलच्या माध्यमातून डकआउटचा रस्ता जितेनला. तर न्यू बॅटर्स मिहिर आहे. पाहूया मिहिरची खेळी देखील पाहायला मिळणार आहे या ठिकाणी. राजची साथ आणि मिहिरची फटकेबाजी काय दाखवणार आहे. दरम्यान तर ओमकारने मात्र पुन्हा एकदा कमबॅक दाखवलं विकेटच्या माध्यमातून ट्रिपल सी दांडी संघाला. व्हेरिएशन, वाह, कमालीचं व्हेरिएशन. एक तर फ्लॅट चेंडू, त्याच्यातून गती परिवर्तन,
आणि सरळ चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. ही आपल्याला खासियत ओमकारमध्ये पाहायला मिळते आहे. 2 चेंडू तर पहिले त्याने वेगवान पद्धतीने हाताळले. पहिल्या वेगवान चेंडूला आउट ऑफ द फार, त्यानंतर जो बदल होता त्याच्यात लॉंग लेगला, आणि आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू टोला घेतो आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हाच एकदा षटकार मिहीरच्या फळीतून आला आहे आता या. येस, षटकार निश्चित धावसंख्या 28 वर पोहोचते आहे. 2 गडी बाद. नक्कीच कमालीचे फलंदाज येत आहेत. आपली कामगिरी षटकारांनी दाखवून जात आहेत. कारण युवराजची देखील फटकेबाजी आपण बघितली, फटके बसले तरी सुद्धा कामगिरी मात्र रोखठोकची आहे असं मात्र नक्कीच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने आपण बघतो लोकमतमध्ये रोखठोक असतात, इकडे देखील रोखठोक. पुन्हा एकदा व्हेरिएशन दिलं, पुन्हा एकदा चकवा दिला. निर्धाव चेंडू ओमकार हाताळताना पाहायला मिळतो आहे. चेंडू हाताळून झालेले आहेत 5. पहिल्याला षटकार, दुसऱ्याला विकेट, तिसरा डॉट, चौथ्याला षटकार आणि आता 5वा डॉट असे योगदान दाखवतो आहे ओमकार ट्रिपल सी दांडी संघासाठी. यस संदीप, आमच्या बरोबरचे फॅन्स मात्र आज उतरलेले आहेत आपल्या संघाला सपोर्टिंग करण्यासाठी. यावेळेला मात्र स्क्वेअर कट चांगला टोला दिला जाताना इकडे मात्र अडला की गेला आहे, अडला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण उलट्या हाताने चेंडूला इन केलं मैदानामध्ये, आणि रनिंग द बिटवीनच्या माध्यमातून दुहेरी धावा आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 3 धावले. डिसिजन घेईल, ऑन फील्ड डिसिजन. यस, चौकार आहे. पंचांकडून निर्णय आलेला आहे चौकार. 4 धावा असतील. येस, टायमर ऑन आहे. धावसंख्या 32 वर पोहोचते आहे. 3 षटकांच्या परिपूर्णतेनंतर धावसंख्या 32, 2 गडी बाद. पुढचा आवाज आपण ऐकूया पुन्हा एकदा पप्पू चांबरे यांचा. यावेळेस जबरदस्त आक्रमण आपल्याला लढाई वृत्तीने MS मोठे संघ खेळत आहेत. यावर्षी मला वाटते पहिल्यांदाच मी त्या संघाला या मैदानाच्या आत बघतोय. मात्र काही छाप सोडले. नवीन नवीन संघ पाहण्यात हा रस असतोय प्रेक्षक वर्गांना, आणि हा नवनवीन संघ जेव्हा जेव्हा येतात आणि आपली ही कर्तबगारी आणि कौशल्य पणाला लावून संघर्षमय या जीवनामध्ये क्रिकेटच्या पटलावर अशी काही आपली छाप सोडतायत, त्यावेळी प्रेक्षकांचं अजून या ठिकाणी मनोरंजन होत आहे. कमालीचं या ठिकाणी लढाई वृत्तीने लढा चाललाय MS ढाणू संघाकडनं. यावेळेस राज ऑन स्ट्राईक, गोलंदाज कुणाल घेऊन येतोय चेंडू. यावेळेस सुरेख चेंडू, लो फिल्टर चेंडू होता, हलक्या हाताने थोडा ढकलला गेलाय ऑनच्या शेतात. काऊ कॉर्नरला हा चेंडू गेल्यानंतर एकदा मात्र सहजरित्या मिळते. धावसंख्या आता मात्र धावफलकावर 33 धावा. 3.1 चेंडू झालाय. जवळपास 19 चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी झालाय. अजूनही 11 चेंडू टाकणे बाकी आहेत या दांडी संघाकडनं.
आणि या 11 चेंडूमध्ये किती धावसंख्या येतील ही आम्हाला माहिती नाहीये. फक्त अनुमान लावा मित्रांनो, भविष्यवाणी करू नका. त्यावेळेस धावसंख्या 33. ओके, 6 षटकांचा आहे. दरम्यान 6 षटकांचा हा सामना आहे. पुढील चेंडू कुणाल घेऊन येतोय. षटकात दुसरा चेंडू, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो हो, कमालीचा कमबॅक. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र कोणाला म्हणतात या चेंडूला दाखवून दिलाय, सिद्ध केलाय. आणि दांडी संघाला समोरच्या संघाला रोखायचं असेल तर अशीच कारकिर्दी आणि कौशल्यपणाला लावून संघर्षरित्याने या ठिकाणी रोखावं लागेल. ही स्थिती मात्र घडून देतोय तो मात्र गोलंदाज एवढेच कुणाल. 33 धावा फलकावर बघू शकाल. महत्वपूर्ण 2 विकेट्स खेळल्या होत्या. त्यानंतर ताबा मिळवला होता. हलका मारा वेरेशेमध्ये बदल करण्याच्या प्रयत्नात स्वतःला रोखू शकला नाहीये. नो चेंडूचा सिग्नल आहे, ते पनिशमेंट केलं जाईल. आणि हा खराब चेंडू या क्रिकेटच्या क्षेत्रात अशा वेळेस पुढच्या चेंडूवर सुद्धा एक सुवर्ण संधी मिळत असते. फ्री हिटची ही संधी आहे. धावसंख्या 34, अवांतर धावेत जोडणी झाली आहे. धावफलकावर फ्री हिटची संधी मात्र घेऊ शकेल का यावेळेसचा फलंदाज मिहिर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. उंच गेलाय चेंडू. बघूया काय एवढा उंची गाठलाय, लांबी गाठेल का नाही. मात्र झेल जरी झाला तरी मात्र फ्री हिटची संधी होती. धावचीच्या स्वरूपात विकेट तुम्हाला मिळू शकली असती, मात्र नाही. 2 धावा सहजरित्या परिपूर्ण. धावसंख्या आता मात्र बोर्डावर लागल्यात 36 धावा. चौथे षटक मार्गस्थ. 3 चेंडूचा खेळ झाला यावेळेस. मागच्या चेंडूवर एक खराब चेंडू टाकला होता. फील्डची संधी घेण्याच्या नादामध्ये 2 धावा कुठल्या गेल्यात. पुढचा चेंडू पुन्हा येतो. हप्पीचा मारा. थोडासा शफल येऊन मारण्याचा प्रयत्न होता. फ्रंट फुटला फलंदाज झाला होता. बॅलन्स चांगला करू शकला नाही यावेळेस. रोखलंय कुणालनी त्या फलंदाजाला मिहिरला. धावसंख्या 36 वर बंदिस्त आहे यावेळेस. विराम लावला या धावसंख्येवर. धावसंख्या 36. प्रेक्षक मायबाप वर्ग या सामन्याचा आनंद लुटतायत. मनसोक्त आणि लुप्त उठत असताना चांगली मेजवानी टिपतायत. यावेळेस हिट करण्याचा प्रयत्न फसला की नाही आम्हाला माहित नाही. मात्र जातोय सीमरेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क येईल मिहिर नावाचा ब्रँडेड षटकार. त्यावेळेस बघू शकाल एवढी खांद्यात ताकद होती. ते लागता क्षणी चेंडू सीमरेषेच्या बाहेर मिड विकेटच्या डोक्यावरनं गेला होता. हो, काय हिट केला यावेळेस. बघूया काय शेवटच्या क्षणाला काय होत आहे. आउट ऑफ द पार्क. व्हॉट अ शॉट मिहिर. हॉट शॉट. येईल भेटील आपला षटकार. ची फटकेबाजी. लाजवाब मिहिरने काय टोलेबाजी दाखवली आपल्याला या ठिकाणी. स्ट्रेट ड्राईव्हला जो षटकार आला या टुर्नामेंट मधला पहिला षटकार आहे, तो देखील शेवटच्या दिवशी आम्हाला पाहायला मिळतोय. लाजवाब शॉट. चला 6 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक संपूर्ण करायचं आहे. लक्षात असू द्या, ट्रिपल सी दांडी 6 मिनिटं आहेत आणि 6 मिनिटांमध्ये आपल्याला षटक पूर्ण करायचं आहे. विशाल गोलंदाजी ट्रॅकवर. या वेळेला चांगला टोला दिला जातो आहे. विकेटकडे राजचा हा फटका आला. चांगला क्षेत्ररक्षक
वा वा, या ठिकाणी मात्र काय कमबॅकिंग आहे. स्ट्राईक रोटेट केलंय राजने. बघितलं आज मिहीर फटकेबाजीच्या तालावर आहे, सुरावर आहे, चांगला खेळ दाखवतो आहे. नजाकतकीची वेळ आहे आणि यावेळेला टाळ्या वाजवल्या त्याच्यासाठी त्याच्या सपोर्टर्सने. कमाल आहे. मिहीरने मात्र योगदान झकास दिलं आहे. धावसंख्या 49, 2 गडी बाद. आणि आता मात्र षटकाराच्या हॅड्रिकची संधी या फलंदाजाला लागलेली आहे. पाहूया या चेंडूवर जर षटकार आला तर षटकाराची हॅड्रिक पुन्हा एकदा या मैदानावर दिसेल. विशालच्या चेंडूला स्टेट ड्राईव्हला खेळला जाते आहे. वन बाउन्सिंग चौकार येतो आहे. वाव, फटकेबाजीचा असाच सूर, असाच तालामध्ये आपल्याला खेळ पाहायला मिळणार आहे आणि क्रीडाप्रेमी रसिकांना मज्जा आणि मज्जाच येणार आहे. या चौकारणीशी 53 वर पोहोचते आहे. 53 ऑन द बोर्ड. नक्कीच चांगलं योगदान. दोन चांगले खेळाडू बाद झाल्यानंतर देखील चांगलं योगदान सज्ज आहे मैदानाच्या आत. या यॉर्कर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हला खेळला जातो आहे. क्षेत्ररक्षक येतो आहे आणि एकेरी धावेने मात्र स्ट्राईकला रोटेट केलं जाते आहे. धावसंख्या 54 वर पोचलेली पाहायला मिळते आहे. कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. तर मिहीर खेळतो आहे तो म्हणजे किती धावा आहे मिहीर? 29 धावांवर मिहीर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आजच्या दिवसातला आपल्याला सुपर स्कोर आजच्या दिवसाचा नाही तर टुर्नामेंटमधला आहे 79 धावांचा. इकडे राज शफल करतो आहे. चेंडू वाईट यार्कर, निर्धाव चेंडू, हाताळणी, विशालची करामती आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगली गोलंदाजी. हेच असतं क्रिकेट. कारण कंट्रोल कसं ठेवायचं आपल्या हातांमध्ये असतं, आपल्या बोटांमध्ये असतं. यावेळेला पुन्हा एकदा बैठकीचा प्रयत्न होता. इनकट आला शॉर्टलेगकडे चेंडू जाताना. स्ट्राईकला मात्र पुन्हा एकदा रोटेट केलं जाईल. धावसंख्या 1 ने वाढली आहे. 55 वर पोहोचली आहे. 5 चेंडू हाताळून झालेत या षटकातले. नक्कीच चांगल्या पद्धतीने षटक हाताळलं गेलं विशाल यांच्याकडून. हॅलो. येस. तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे या ठिकाणी 64 धावा आणि चेंडू हाताळून झालेले आहेत 2. चला दर्शन डीजे लाईट आली आहे. यावेळेला मात्र टॅप केला जातो आहे. पॉइंटकडे दुसऱ्या धावेची मागणी आहे. इकडे क्रॉस केला आहे. नक्कीच राज थकलाय मला वाटते धावून धावून आज. एक तर त्याला चेंडूचा संगम झालं नाहीये. इकडे राज केलाय मिहीरने. दमदार फटकेबाजीच्या माध्यमातून डकआउटला येतो आहे. आणि चला घेऊया संगीताचा आनंद.
हितेश वजे सर, नक्कीच आमचे पोलीस दलामध्ये महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आणि या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. नॉन स्ट्राईकला येणारे चेंडू असतील 3, तर मिहिर ऑन स्ट्राईक आहे. यावेळेला खराब चेंडू आलाय, वाईडचा इशारा येतोय पंच यतीश तामोरे, एका बाजूला हार्दिक तामोरे. दोन्ही पंच कालचा आणि आजचा दिवस लगातार दोघांनी चांगली जबाबदारी. यतीश तामोरेंना आम्ही लगातार 5वा दिवस बघतायत आज, आणि काय पंचांची भूमिका त्यांनी राबवलेली आहे. असा पुन्हा इनिंग मधला शेवटचा चेंडू, धावसंख्या 68. असं 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा होत आहेत. यावेळेला चांगला चेंडू सांगतायत पंच, आणि इकडे मात्र रनआउट असेल, वाईट आहे. येस, वाईट येते आहे. एक धाव अजून मिळणार आहे, म्हणजे धावसंख्या 69 वर पोहोचते. तर शेवटचा चेंडू अजूनही शेष असेल आणि बॅटर्सला मात्र संधी असणार आहे. पाहूया, या ठिकाणी स्ट्राईक हितेश वजे सरांकडे आहे पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूसाठी. वाटीचे न्यू बॅटर्स नितीन येतो आहे या ठिकाणी. फुलटॉसला हल्ला, बोल, आक्रमकता ऑन फायर, षटकार. मैदानाच्या बाहेर चेंडू त्याला दाखवला आहे रस्ता, आणि षटकाराने धावसंख्येची पुन्हा एकदा उंचांक गाठलेला पाहायला मिळतो आहे. नक्कीच 75 धावा पाहायला मिळत आहेत. का विचारलं होतं की हायेस्ट स्कोर का आहे, त्याच्या नजदीक जाऊन पोहोचला आहे. आजचा हायेस्ट स्कोर 79 आहे, इकडे 75 झालेत. 76 धावा विजयी लक्ष ट्रिपल सी दांडी संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. आणि पुढचा आवाज आपण ऐकूया, पुढचं समालोचन घेऊन येतील आपल्या समोर नक्कीच प्रमोदजी शेडगे सर. अतिशय चांगली स्पर्धा आणि त्यामध्ये चांगला क्रिकेटचा खेळ आपण रंगताना पाहायला मिळतोय. अगदी संध्याकाळच्या सत्राकडे आपण वाटचाल करीत आहोत. आलेले इथे आमचे लाडके प्रेक्षक राजे, त्यांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. शात्र धावा ट्रिपल सी
दांडी या टीम समोर ठेवण्यात आलेत. प्रतिस्पर्धी संघाने जबरदस्त MS11 महालक्ष्मी मोठी डहाणू टीमने प्रथम बॅटिंग करत असताना जी आउटस्टँडिंग इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. कॉन्ट्रीब्यूट करणं फार गरजेची गोष्ट असते आणि ते कॉन्ट्रीब्युशन पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहू शकलात आणि त्याच्याच कुशल नेतृत्वावर 75 पर्यंत मजल मारली आणि 76 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आले. परंतु दोन्ही फलंदाज अप्रतिम आहेत. अनिकेत तारेकर आणि कुणाल अंबेरे अशी जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये जात असताना ट्रिपल सी दांडी या टीमच्या माध्यमातून सामन्याला होईल सुरुवात. चला स्पीडअप करा जरा गेम. अगदी घड्याळात आपण पाहिलं तर 4:15 वाजून गेलेत. अगदी थंडगार वारा आपण पाहत आहेत. अप्रतिम निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे ऐतिहासिक मैदान आणि या मैदानाशी नातं भरपूर खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. कारण इथे प्रत्येक जण येतो तो प्रत्येक जण सॅटिस्फाईड होतो. जे सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे. समाधान 4 शब्दांचा अर्थ आहे, परंतु आयुष्य पूर्ण समाधान शोधण्यातच निघून जातं आपलं. ज्याला समाधान मिळालं त्याला खरा आयुष्याचा अर्थ कळाला. म्हणून ज्यामध्ये चला फिल्डिंग सेट करायची आहे लवकरात लवकर. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल अंबेरेला आपण पाहतायत आणि एका साईडला अनिकेत तारेकर. स्ट्राईक एंडला अनिकेत तारेकर तर कुणाल अंबेरे नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतायत. सामन्याला होईल सुरुवात. 76 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. म्हणतात ना, स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल. कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. त्यामुळे हे ध्येय गाठायचं असेल तर इथे कारण अजिबात चालणार नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि नेहमीच म्हटलं जातं की कारण सांगणारी माणसं यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी माणसं कारण सांगत बसत नाहीत. त्यामुळे आता इथे चांगला खेळ दोन्ही टीम्सला करावा लागेल. एक अंडरस्टँडिंग स्कोर उभारला गेलाय. स्टार्ट ऑफ द मॅच. टायमर ऑन झालाय. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल अनिकेत तारेकर पॅटर्न शॉट. आक्रमकता सिद्ध केले. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन. अगदी अनिकेत तारेकरचा पॅटर्न शॉट पाहायला मिळाला. इनफिल्डच्या वरून खेळला. ऑन दी अप खेळत असताना ऑन द राईज खेळला होता. यावेळेला नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये व्यवस्थित परफेक्ट जो कोऑर्डिनेशन यावेळेला होऊ शकला नाही. शॉट फाईन लेग आतमध्ये होता. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचली गेली. युवराज आपल्या बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे चुकी केली. चुकी जरूर केली गेली. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण हे सूत्र आहे, परंतु सध्या आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झालाय.
परंतु त्या गोष्टीला विसरून पुन्हा एकदा मात्र नव्याने सुरुवात करावा लागेल. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचली गेले. 6 वर जाऊन पोहोचले गेले. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वाह, शानदार आणि बहरदार षटकार पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हरी शॉट. क्या बात आहे अनिकेत आरेकर. जर ठोकले तर 500 रुपये होते. परंतु इथे मात्र गेम प्लॅनिंग केलं आणि त्यानुसार या ट्रॅप मध्ये फसवलं आणि इथून मात्र फलंदाज बाद होताना अनिकेत आरेकरने जी सुरुवात केली होती ती धमाक्यात आणि धडाक्यात सुरुवात केली गेली होती. परंतु इथून फलंदाज अनिकेत आरेकरला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. ट्रिपल सी दांडी टीमला पहिला धक्का. आमचे कोणी लोकांचा मान आहे. आणि सुंदर झेल जजमेंटने टिपला गेला. पहिलाच फलंदाज लवकरात लवकर बाद होत असताना आपण पाहू शकतायत अनिकेत आरेकरने सुरुवात चांगली करून दिली होती. परंतु युवराज हार न मांडणाऱ्यांपैकी एक असा गोलंदाज आहे. भरोशाचं पॅकेज. विकेट टेकर गोलंदाज. चांगला बॉल होता. सरप्राईज करून जाणारा हा बॉल. बॉल थोडासा पुढे ठेवला. आमंत्रित केलं होतं बॅटरला खेळण्यासाठी. परंतु सरळ बॉल जयेश रावरेच्या हातामध्ये निघून जाईल. तत्पूर्वी बॉल डॉट येत असताना संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 64 रनची आवश्यकता आहे. धावा होऊ शकतात, नो डाऊट अबाउट इट. कारण याच मैदानात आपण पाहिलं तर चेसेबल पहिल्या दिवसात अजिबात झाल्या नव्हत्या. परंतु त्यानंतर धावा येत आहेत. धावा डिपेंड सुद्धा होताना पाहायला मिळत आहेत. म्हणजेच दोन्हीही बाजूने अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं अप्रतिम असं मैदान आणि चांगला क्रिकेटचा खेळ सध्या आपल्याला पाहायला मिळतो या चिंचणी बीचवर. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक पर्यटन स्थळ आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये एक मोठं नाव या गावाचं सुद्धा घेतलं जातं आदराने. समुद्र किनारा लाभलेला, अगदी निळासर समुद्र, सोनेरी वाळू आणि त्यामध्ये क्रिकेटची ही मेजवानी अगदी अप्रतिम. समजा ओके. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 12. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. नितीनने अप्रतिम कामगिरी केली होती कालच्या दिवसामध्ये. काशीनाथ माची सारखा एक्सपिरियन्स प्लेअर आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट खेळत आहेत. या वयात सुद्धा आपण पाहू शकाल की क्रिकेटच्या मैदानात ते आतापर्यंत उतरलेत. यावरून सिद्ध होतं की क्रिकेटची नाळ किती त्यांची जोडलेली आहे. पहिलाच बॉल आणि वाह, वॉट अ कॅच. काय झेल टिपलाय. अप्रतिम झेल टिपत असताना आपण पाहू शकलात. ग्रेट ग्रेट कॅच. एक वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील हा झेल. चांगल्या चांगल्या विकेट किपरची आठवण करून देत असताना हा विकेट किपर
चांगला झेल टिपत असताना युवराज. ग्रेट कॅच. वारंवार पाहावासा वाटेल अशा पद्धतीने हा झेल टिपला गेला. आणि इथून जर आपण पाहिलं तर कुणाल अंबेरीला सुद्धा परतावं लागतं बॅक टू द डगआउट. केतनजी पंचाल साहेब पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित होत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून संकल्पनेतून साकार होणारी स्पर्धा. संघाची धावसंख्या अस्थिर राहिले, सिग्नल काही मिळत नाहीये आणि बॅटर न्यू मैदानाच्या आतमध्ये मोहित. काल मोहितने चांगली बॅटिंग केली होती, परंतु आज पुन्हा एकदा मन मोहित करावी लागेल बॅटिंग. मन मोहित करेल का? चला स्पीडअप करा जरा गेम. सबमरिंग डिलिव्हरी, खूप चांगला बॉल. नितीनची हीच खुबी राहिली की बरोबर तो फलंदाजाला तो रीड करतो, कुठे टप्पा ठेवायचा आहे. गुडलेन स्पॉट वरून शॉट ऑफ लेन कधी आपण पाहिलं तर अगदी ओरपीच चेंडू कधी कधी येत असताना पाहायला मिळतो, परंतु अशा वेळेला गुडलेन स्पॉट पसंत करतोय सध्या तरी नितीन. त्याच पिचवर अप्रतिम मात्र यावेळेला आपण पाहू शकाल गोलंदाजी करताना. ऑन साईडला खूप छान पद्धतीने चेंडूला फाईन खेळलेत आणि सरळ बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. जणू काही 4 धावांची मोहोर उमटवली. खणखणीत झन्नाटेदार चौकार. गुड शॉट. चांगला फटका खेळला होता, मनगडाचा चांगला वापर केला कलयुक्तेद्वारे. इस गेंद को मोड दिया था असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतरचा कमबॅक, नितीन कमबॅक करणं जाणतो. मागील बॉलमध्ये काय झालं त्यापेक्षा आता मला या बॉलमध्ये डॉट करण्याची संधी निर्माण झाली, तर संधीचं सोनं करायला हवं, कारण या खेळामध्ये संधी पटकन मिळते, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहू शकतात की आता संधीचं सोनं करणं, त्याला ग्रो करणं फार गरजेची गोष्ट असते. ऑन साईडला परफेक्ट एलिव्हेशन नव्हतं, परंतु फिल्डर नाही आहेत. बिटवीन द गॅप मध्ये बॉल निघून चाललाय चौकारासाठी. सुरुवात सुमितने धडाक्यात केले. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 20 धावा. छप्पन्न रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. चांगल्या लयबद्ध झालेत फलंदाज आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग होते. पुन्हा एकदा मोहितने 2 चौकार मारून मन मोहित केलंय आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं. अप्रतिम चांगला फटका तर होता. बॅकक्लिपचा वापर केला गेला होता. फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. जो संघ जिंकेल तो संघ पाहायला मिळेल आपल्याला फरोर या टीम बरोबर खेळताना. त्यातून जे 2 संघ पुढे येतील आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर फायनल मॅच पाहायला मिळेल. चला घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. पहिलं षटक युवराजने हाताळलं, दुसरं षटक नितीनने हाताळलं. 10.50च्या अस्किंग रिक्वायर्ड रन रेटने सध्या बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॉलर तयार काशीनाथ माची, ज्यांचा नुकताच मी नामोल्लेख केला होता. एक्सपिरियन्स बॉलर आहेत आणि त्यानुसार सातत्याने चांगली कन्सिस्टन्सी दाखवतात काशीनाथ माची हे गोलंदाज. अनेक फलंदाजांना त्यांनी सळो की पळो करून सोडले. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट चेंज अँड टेकन. व्हॉट ऑफ विकेट किपिंग. काय विकेट किपरने यावेळेला कमालीचं प्रदर्शन दाखवलंय. क्लोज किपर होते. मोहितला परतावा लागेल. ग्रेट ग्रेट यावेळेला विकेट किपिंग आणि तेवढीच चांगली सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. फलंदाज बाद. त्यामध्ये युवराज सध्या आपण पाहू शकतात विकेटच्या पाठीमागे, अगदी स्टंपच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं कॉम्बो सध्या काशीनाथ माची आणि युवराज मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक ते अंडरस्टँडिंग ज्याला म्हणतात ना, त्या पद्धतीने आपण पाहिलं पहिल्या बॉलवर. ऑन साईडला जरूर खेळलं गेलंय. बॅट स्विंग चांगला होता. विशाल तामोरे अंगी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली, बेस्ट बॅटर आणि बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मग लॉंग ऑनचं क्षेत्र असेल तिथून मिड ऑन पर्यंत, डीप मिड विकेट पर्यंत धावत येणं हे विशाल तामोरेला बऱ्याच वेळेला पाहिलंय. एकता चषक 2000 आय थिंक सो जर पाहिलं तर 13-14 मध्ये झालं होतं. त्यावेळेला विशाल तामोरे त्या रेसमध्ये होता, बाईकच्या मोटरसायकलच्या, परंतु संतोष मडवीला मिळाली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा केला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल का प्रत्येकाचं स्वप्न असतं की प्रथम स्वतःचं गाव, त्यानंतर टीमचा विचार करणं ही खूप महत्वाची गोष्ट असते. जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे की डिक्शनरीमध्ये फिट असं करून ठेवा की टीम आहे म्हणून मी आहे. आणि जर तुम्ही असा विचार केलात की मी आहे म्हणून टीम आहे, तर हे चुकीचं आहे. हे डिलीट करून टाका. की संघ आहे म्हणून मी आहे हे फक्त डिक्शनरीमध्ये फिट करून ठेवा. मग पहा तुमचा खेळ चांगला बहरेल. पुन्हा एकदा गोलंदाज काशीनाथ माची आपल्या बॉलिंग मार्कवर येताना, यावेळेला स्विच हिटचा फटका. टायगर अभी जिंदा आहे असं दर्शवणारा हा फटका पाहायला मिळतोय. परफेक्ट स्वीट हिट, 6 धावा. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. मनीष निजय आम्हाला दर्शवत आहेत. 29 ऑफ साईटला ड्राईव्ह. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल हितेश वजे फार वेगाने आले आणि एकच रन मिळेल. विशाल तामोरे रनिंग बिटवीन द विकेट मध्ये खूप माहीर आहेत. ॲथलेटिक प्लेअर. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 वर जाऊन पोहोचली गेली. आता 46 रनची आवश्यकता असेल. तिथून
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सरळ बॅटचा वापर केलाय. बॅक टू द बॉलर. वा, ऑसम शॉट, ब्युटिफुल टायमिंग. अगदी नेत्रदीपक, डोळ्याचं पारणं फेडणारा हा खणखणीत चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34 34 वर जाऊन पोहोचली गेली आणि आता विजयासाठी 42 रनची आवश्यकता असेल. 76 रनचं टार्गेट आहे. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 18 आणि 18 बॉलमध्ये 42 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 14च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल प्रति षटकामागे. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात MS11 महालक्ष्मी मोठी डहाणू टीम 75 धावा तब्बल फलकावर लगावल्या. त्या धावांचा पाठलाग करताना थोडीशी अडखळत सुरुवात न करताना अनिकेत आरेकरने अगदी वीरेंद्र सेहवागच्या अंदाजाने सुरुवात केली गेली होती. काय अप्रतिम 2 फटके पाहायला मिळाले होते. कारण अनिकेत आरेकर याचे बंधू किरण आरेकर हे सुद्धा चांगलं क्रिकेट खेळले सातत्याने आपण पाहिलं. आता 18 बॉल 42. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. मला 8 मिनिटातच कंप्लीट केली पाहिजे. त्याची दखल घ्यायची. 2 षटकं ही 8 मिनिटातच कंप्लीट केली पाहिजेत. मोनित कुडू सध्या भरपूर व्यस्त आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्या सगळ्यांना ते कॅप्चर करत असताना ती थंडगार हवा जरूर खाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणत्याही प्रकारचा थकवा जाणवत नाही. इथे आल्यानंतर रमेश मोतीलाल शाह साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. यावेळेला डेफिनेटली मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. हलकीशी बॅटची एज घेत अगदी पायावर जाऊन बॉल आदळला. तत्पूर्वी 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35. 35 रन झालेत. 17 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 41 रनची आवश्यकता. राहुल तामोरे त्या खेळाडूकडे सुद्धा मात्र खूप काही कॅलिबर आहे. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चीप शॉट. मात्र 2 रन्स एक्झॅक्टली त्या ठिकाणी मिळतील. या दुहेरीने 3ऱ्या रनसाठी पलटलेत. फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत इथे मात्र आपण पाहू शकतायत फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. राहुल तामोरेला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. कदाचित बॅट जी ग्राउंडिंग न करण्याचा तो यावेळेला परिणाम पाहायला मिळतोय. एक कॅमेरा असल्यामुळे मात्र रिव्ह्यू कोणत्याच टीमला नाहीये. जो काय ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन असेल तो तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल. 2 रन्स आल्या होत्या परंतु 3ऱ्या रनसाठी पलटले होते. राहुलच्या जागी आता जिग्नेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37. 37 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगला सामना बॅलन्सिंग आहे. अजून सुद्धा 50-50% चान्सेस निर्माण झालेत. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आणि त्यातल्या त्यात आपण पाहिलं तर पहिला सीझन 10PL चा खेळणारा खेळाडू विशाल तामोरे आपल्याला पाहायला मिळतोय. आउट ऑफ इंडिया जाऊन पालघर जिल्ह्याचं नाव जर रोशन केलं गेलं होतं. त्यानंतर मध्यंतर मग प्रत्येकाची जबाबदारी वाढते. मग तुम्हाला जॉबच्या मुळे मात्र क्रिकेटपासून थोडंसं अंतर दूर राहावं लागतं. परंतु मी थांबणार नाहीये. विशाल तामोरे यावेळेला सांगत असताना रडायचं नाहीये तर लढायचंय मला. 6 धावा. गुड शॉट.
43 रन 43. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. नितीनची अपील मध्ये उत्साह होता, तो आत्मविश्वास जरा सुद्धा जाणवला नाही. लाऊड अपील होती, परंतु इथून मात्र अपील फेटाळून लावले. काय पंचांची भूमिका केली. खरे न्यायाधीश या मैदानाच्या आहेत. यतीश तामोरे एका साईडला, हार्दिक तामोरे, दोन्हीही पंचांना मानाचा सलाम. मध्यंतर मंगेश तामोरे सरांना सुद्धा आपण पाहिलं. पुन्हा एकदा चांगला बॉल कहीं पे निगाह कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. लगातार 2 डॉट येत आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहते. 43 रन 43 या धावसंख्येवर. विजयासाठी अजून सुद्धा जर आपण पाहिलं तर 33 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल 33 रन. होऊ शकतात धावा, कोणीही म्हणेल, परंतु प्रॅक्टिकली त्या बॅटरला जाऊन विचारा. यावेळेला ऑन साईडला वाह, काय क्लास दाखवलाय. टक्कन आवाज आला, गोड आवाजात गोड षटकार विशाल तामोरेच्या बॅट मधून. सिग्नेचर शॉट विशाल तामोरेचा अंगीच्या बॅट मधून. मात्र हा एक अप्रतिम देखणा षटकार. या षटकारासहित CCC दांडी टीम जाऊन पोहोचते. 49 आणि आता विजयासाठी 27 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये 27 रन हे सामन्याचं समीकरण. काही करा, वेळ दौडू नका, स्पीडअप करा. अजून 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि घड्यात 4:45 वाजलेले आहेत. चला स्पीडअप करा जरा गेम. एकंदरीत आपण पाहता 3.5 मिनिटात हे षटक तुम्हाला फेकायचं आहे, याची सुद्धा दखल घ्या. 12 बॉल 27 रनची आवश्यकता. काय विशाल तामोरेने यावेळेला आक्रमकता सिद्ध केले. एका साईडला फलंदाज जर आपण पाहिला तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जिग्नेशला आपण पाहतायत. भूमेश गोलंदाज. चला, घड्याळचा काटा तुमच्यासाठी थांबणार नाहीये. इथे विश्वजीत चर्चा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. क्रिकेटवरचा अफलातून प्रेम, सद्र क्षणाय खल निग्रहणाय, हे ब्रीद वाक्य सातत्याने आपल्या पोलीस बांधवांचं पाहायला मिळतं. चला, आता मात्र मॅक्झिमम 3 मिनिटांचा कालावधी राहिलाय हे षटक टाकण्यासाठी, लक्षात घ्यायचंय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. भूमेशचा पहिलाच बॉल. 11 बॉल आणि विजयासाठी 27 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 11 बॉल 27 रन. भूमेशकडे तेवढं मात्र एक्सपिरियन्स नाहीये, परंतु टॅलेंटच्या जोरावर त्याला गोलंदाजीसाठी आणलं गेलंय. वेला पूल केलंय. पूलचा फटका अगदी पॉवरफुल नाहीये. तत्पूर्वी डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळेल, तत्पूर्वी 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 50 या धावसंख्येवर. 50 कम्स अप. आता 26 रनची आवश्यकता आहे. अतिशय चांगला सामना रंगत असते तिच्या वळणावर.
जात असताना पाहायला मिळतोय. भूमेश इथून जर डॉट बॉल आणि विकेट जर येते तर डेफिनेटली कदाचित सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करू शकतो. उमेश हृदयाची धडधड तर जरूर चालू आहे, मनामध्ये काहीतरी वेगळंच काहूर चाललेलं आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. दहा बॉल 26 रन हे सामन्याचं समीकरण. किती मिनिटे? 1 मिनिटे आणि 20 सेकंद राहिलेत. 1 मिनिटे आणि 20 सेकंद तुमच्याकडे राहिलेले आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला मात्र विशाल तामोरेचा फटका फसलाय आणि बरोबर नितीनला त्या ठिकाणी घेतलं. वा, काय गेम प्लॅनिंग, याला म्हणतात ट्रॅप रचला गेला होता. सुपर मास्टर माइंड. काय ज्या वेळेला फिल्डिंग सजवली. तेश वजे एक्सपिरियन्स प्लेयर आणि भूमेशला ती सफलता मिळत असताना विशाल तामोरे अंगीला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. एक मोस्ट इम्पॉर्टंट विकेट. आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी 26 रनची आवश्यकता आहे. विशाल तामोरे बॅक टू द डगआउट. आणि 26 रन, 9 balls remaining and 26 run required to win. What a match. पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. पुन्हा एकदा भूमेश कॉन्फिडंट वाढलाय. या खेळाडूचा आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. तो आत्मविश्वास असावा. यावेळेला षडफलेन बॉल होता ऑन साईडला. षडम पूल केलंय. करा फिल्डिंग. 4 रन. इथून मोमेंट शिफ्ट जरूर होईल, यात मात्र शंका नाहीये. चौकार. 8 बॉल आणि 22 रन. काय सामना यावेळेला अप्रतिम पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज मॅच सध्या आपण पाहतायत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय. नितीनच्या हातामध्ये झेल करवी फलंदाज बाद. ओमकारला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. सात बॉल आणि 22 रनची आवश्यकता. भूमेशने काय पलटवार केलाय. जरी चौकार आला त्यानंतर जर आपण पाहिलं तर अप्रतिम सुपर बॉलिंग करत असताना आपण पाहतायत. शेवटचा बॉल आहे आणि 30 सेकंद राहिलेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना चांगला बॉल पाहायला मिळतोय. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुपर लाईन अँड लेन. 6 बॉल आणि 22 रन. बरोबर 12 सेकंद राखून मात्र ओव्हर कंप्लीट केले. त्याबद्दल धन्यवाद.
भूमेश या गोलंदाजासाठी 2001 रुपयाचं प्राइज आलंय. आदरणीय सन्माननीय वडकुन गावातील अनमोल रत्न वडकुन डहाणू अनिलजी माच्छी साहेब यांच्याकडून 2001 रुपये भूमेशच्या गोलंदाजीसाठी आलेले आहेत. नुकतीच माहिती मात्र MS अर्थातच आदरणीय मोतीलाल शाह साहेबांनी दिली. होप्स वाढवले जात आहेत, ऊर्जा संचारली जाते. हितेश वजे टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल आणि इथून जर आपण पाहिलं तर यतीश तामोरे सांगतायत की मात्र कशा प्रकारे मी वाईट देऊ शकतो. मात्र इथून जर आपण पाहिलं तर खूपच बॉल बाहेर निघालेला नाहीये. व्हाईट लाईन जी आपल्याला पाहायला मिळते त्याच्या बरोबर मध्यंतर बॉल. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार पाहायला मिळतोय. वा वॉट अ शॉट, क्लास टायमिंग. आता बॉल आहे तुमच्याकडे 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 16 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल आणि 16 रन. अजून सुद्धा सामना समाप्त झालेला नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे. इथे ध्येय गाठायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला तो सेल्फ कॉन्फिडन्स दाखवावा लागेल. या वेळेला ऑन साईडला कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. टाळ्यांचा कडकडाट करणारा हा षटकार. वा क्वालिटी षटकार पाहायला मिळतोय. मल्टी हिट जिग्नेशच्या बॅट मधून. तो कॉन्फिडन्स लेवल पहा, त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पहा, त्याची बॉडी लँग्वेज पहा, त्याचा तो आत्मविश्वास पहा. आता बॉल आहे तुमच्याकडे 3 आणि 3 बॉल मध्ये 10 रनची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आला कुठे. हितेश वजेला समजवण्यासाठी जवळजवळ 4 ते 5 जण जात आहेत. सांगतायत की आपल्याला या मॅच मध्ये जर टिकून राहायचं असेल तर डेफिनेटली चांगला खेळ करावा लागेल, चांगली गोलंदाजी तुला करावी लागेल. 3 बॉल आणि विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केले जिग्नेशने. कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे षटकार आलेत. तीन बॉल आणि 10 रन. पुन्हा एकदा हितेश वजे मात्र आता इथे थांबतायत. डेड बॉल पंच घोषित करतायत. हे जे सिग्नल आहेत ते खूप महत्वाचे असतात अंपायरच्या दृष्टिकोनातून. बॉलला मात्र लेफ्ट केला आणि यस व्हाईट बॉलचा इशारा. 3 बॉल आणि विजयासाठी 9 रन. थोडासा दबाव स्पष्टपणे दिसतोय, नो डाऊट अबाउट इट. जर एक्सपिरियन्स प्लेअर असला तरी सुद्धा मात्र दबाव आता सध्या घेत असताना पाहायला मिळतोय. वाईट यॉर्कर करण्याच्या प्रयत्नात होता. 3 बॉल 9. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटचा वापर केला आणि ते यस काशीनाथ माचे यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. जिग्नेशच्या खेळीला पूर्ण विराम. आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 9 रनची आवश्यकता असेल. 2 बॉल 9 रन. दोन बॉल आणि विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल 9. एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येईल, परंतु चेसिंग कंपल्सरी आहे. या स्पर्धेचा एक रूल सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. एकता चषक चांगली संकल्पना घेऊन येणारी ही स्पर्धा. या वेळेला मात्र बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. आता हा ना करता करता एक्झॅक्टली किती रन्स मिळतील 22च्या स्वरूपात. आणि इथून जर आपण पाहिलं तर 22च्या स्वरूपात 1 रन मिळत असताना अतिशय चांगली मात्र यावेळेला अंपायरिंग करत असताना आपण पाहतायत रनआउट तर फलंदाज बाद झाला. तर इथून ज्या पद्धतीने आता जर आपण पाहिलं तर 1 बॉल
आणि विजयासाठी 8 रनची आवश्यकता आहे. 1 बॉल 8 रन. सार्थक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी गफलत जरूर केली होती इथेश वजेने, परंतु अखेरकार सफल ठरला तो. जिग्नेशने मॅच मध्ये आणलं होतं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा संघ हळूहळू मात्र कोणता संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करेल स्पष्ट तर दिसतंय. MS11 महालक्ष्मी मोठी डहाणू या संघाने बाजी मारली आणि लगेच टॉस करण्यासाठी या वेळेची दिरंगाई न करताना लगेच टॉस करण्यासाठी यायचंय. चला, वरोड टीमचे कॅप्टन आणि नुकताच विजय झालेला संघ MS महालक्ष्मी मोठी डहाणू टीमचे कॅप्टन. सामना 5 षटकांचा राहील. 5 षटकांचा सामना असेल.